सजुनी शिरली जेव्हा बागेत ती गुलाब लाजून झुकला होता. पिढीत वसलेले नव्या पिढीत फसलेले तरी चर्चेत असलेले प्रेम म्हणजे पाऊस होय. निघून जातो त्यावेळेला प्रत्येकाच्या मनामध्ये आपली एक कविता घर करून जावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. तर त्याविषयी लिहिलेली ही एक चारोळी आहे. नमस्कार सर्वांना. मला माहितीये की इथे हिंदी ऑडियन्स पण भरपूर आहे, बट मी एवढंच सांगेन की भाषेनं कनेक्ट नाही होत, इमोशन्सने कनेक्ट होत असतो. त्यामुळे तुम्ही नक्की कनेक्ट व्हाल याची गॅरंटी माझी. तर चला सुरुवात करूया. मी सुशांत, मी देखील BMS फायनल इयरचा विद्यार्थी आहे आणि मी मराठी स्वलिखित कविता लिहितो. तर पहिली कविता अशी आहे की प्रेमामध्ये जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीवरती प्रेम करतो तेव्हा त्या व्यक्तीने आपल्यावरती पुन्हा प्रेम करावं अशी अपेक्षा ठेवू नये, याविषयीची ही कविता आहे. प्रेमात शहाणपण जपणारी अशी कोणती व्यक्ती नसते, शुद्धीत व्हावे तल्लीन सारे अशी कोणती भक्ती नसते, कौतुक व्हावे शब्दात तिचे अशी कोणती उक्ती नसते. उक्ती मीन्स वर्ड. विसरावे तिला क्षणार्धात अशी कोणती युक्ती नसते. आणि शेर असा आहे की तिला विसरूनी दूर जावे अशी कोणती मुक्ती नसते. मुक्तीला विसरूनी दूर जावे अशी कोणती मुक्ती नसते. प्रेमात प्रेम मिळावे अशी कोणती सक्ती नसते. अशी कोणती आणि मस्त पाऊस सुरू आहे सध्या आणि पावसाबद्दल मराठीमध्ये मी एक कविता लिहिलेली होती. तर नेमकं पाऊस म्हणजे असतो काय त्याविषयीची ही कविता आहे की पर्वतात साठलेले, आत्मीयात बाटलेले, डोळ्यात दाटलेले अश्रू म्हणजे पाऊस होय. हिरवळीत झाकलेले, ओलाव्यात माखलेले, मयुराने चाखलेले तोय म्हणजे पाऊस होय. मयूर मतलब मोर. आणि शेर असा आहे की जुन्या पिढीत वसलेले नव्या पिढीत फसलेले, जुन्या पिढीत वसलेले नव्या पिढीत फसलेले तरी चर्चेत असलेले प्रेम म्हणजे पाऊस होय. असं इमॅजिन करा की तुमची एक स्वप्नपरी आहे, तुम्ही तिला इमॅजिन केलेलं आहे आणि मस्त बाग आहे आणि बागेमध्ये ती उभारलेली आहे. आजूबाजूला मस्त रंगीत फुलं आहेत आणि ती मस्त साडी घालून उभारली आहे. आणि तुमच्या मनात काय भाव उमटतील त्याविषयीची ही चारोळी आहे की भुंगा फुलाला हुकला होता, भुंगा फुलाला हुकला होता, क्षण काळाला मुकला होता, सजुनी शिरली जेव्हा बागेत ती गुलाब लाजून झुकला होता. आणि असंच काही वेळापूर्वी थोडासा पाऊस येऊन गेला तर त्यावर्षीच आणखी एक कविता तुमच्या समोर प्रस्तुत करू इच्छितो की बाहेर पाऊस बरसत असताना आत मन लागेल कसं, बाहेर पाऊस बरसत असताना आत मन लागेल कसं, आठवता आपुली पाऊस भेट ओठांवरती उमटे हसं, मातीचा ओला सुगंध येता मनामध्ये होतं जसं, हसताना तुला पाहिल्यावरती मला अगदी होतं तसं. आणि शेर असं आहे की पावसात न भिजताही मी पावसात नहालो आहे, पावसात न भिजताही मी पावसात नहालो आहे, कारण साऱ्या मर्यादा ओलांडून मी फक्त तुझा झालो आहे, फक्त तुझा झालो आहे. आणि खूप लोकांचा आजकाल क्वेश्चन असतो की प्रेम नेमकं आहे कुठं, प्रेम जगात आहे कुठं, आजकाल प्रेम मिळत नाही असं लोक म्हणतात. तर ते प्रेम कुठं आहे ते सांगण्यामागचा हा प्रयास आहे की प्रेम सोबत बसण्यात आहे, प्रेम सोबत हसण्यात आहे, प्रेम सोबत बसण्यात आहे, प्रेम सोबत हसण्यात आहे, दिसण्यात जरी पडले कमी प्रेम खरे असण्यात आहे, प्रेम खरे असण्यात आहे. आणि पुढची अशी कविता आहे की आपल्या इकडे मराठी ट्रेडिशन मध्ये साडी घालण्याचा प्रकार खूप कॉमन आहे आणि त्यावेळेलाच मी लिहिलेली कविता आहे की सणासुदीला साडीत पाहुणी वेळ मला लागून जाते, सणासुदीला साडीत पाहुणी वेळ मला लागून जाते, गोड खाण्याची अख्खी भूक तिच्या पाहण्यात भागून जाते, गोड खाण्याची अख्खी भूक तिच्या पाहण्यात भागून जाते, आणि असावी तिचे त्या चंद्राशी काही नाते, आणि असावे तिचे त्या चंद्राशी काही नाते, दर पौर्णिमेला सारे तेज ते हिच्याकडून मागून जाते, ते हिच्याकडून मागून जाते. आणि माझा टाइम झालेला आहे तर मी शेवट करताना असंच म्हणेन की जेव्हा आपल्या कविता संपतात आणि आपण मैफिलीतून निघून जातो त्यावेळेला प्रत्येकाच्या मनामध्ये आपली एक कविता घर करून जावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. तर त्याविषयी लिहिलेली ही एक चारोळी आहे की भावनांचा चवदार थाळा जिभेवर इतका मुरून जावा, मतलब खाना, भावनांचा चवदार थाळा जिभेवर इतका मुरून जावा, पंगत सारी उठल्यावरही हाती सुगंध उरून जावा, हाती सुगंध उरून.